नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे अख्खा मसूर अंडा करी दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे. ही रेसिपी आम्ही लहानपणापासून खात आलोय. खूप छान लागते ही रेसिपी. चला तर मग ही कशी करायची ते तुम्हाला दाखवते. आज मी इथे अख्खा मसूर आणि अंडी ह्याची आमटी करते. अख्खा मसूर विथ एग अशी रेसिपी आहे. हे बघा, हे मसूर अख्खे आहेत. मसूरचं काय माहितीये, मसूर ना आपल्याला भिजत घालायची गरज नसते. कुकरला लावल्यानंतर लगेच शिजते. मी हे अर्धा कप मसूर घेतले आणि ही 4 अंडी घेतली. ही 4 मी अंडी उकडून घेणार आहे आणि ही मसूर सुद्धा उकडून घेते आणि त्याच्यानंतर मी दाखवते काय करायचे ते. पण मी याआधी माझ्या चॅनलवरती मसूरची आमटी अख्खा मसूर मी टाकलेला आहे. त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला आता मी हा अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवते आणि त्यामध्ये अंडी कशी टाकायची ते दाखवते. अख्खा मसूर विथ एग ही अशी आजची माझी रेसिपी आहे. अर्धा कप मसूर आहेत, अख्खा मसूर. ते मसूर डब्यामध्ये घालून घेते आणि 1-2 पाण्याने धुवून घेते. हे बघा, मसूर अख्खा धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता पाणी घालते. हे बघा, मसूर बुडेल एवढं पाणी घातलंय आणि आता कुकरला 2 ते 3 शिट्या करून घेते याच्या. चल हे पहा, मी इथे अंडी उकडायला ठेवते. मी एक ट्रिक सांगते. अंडी उकडताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय. मीठ घातल्यावर काय होतं, अंडी उकडताना अंडी फुटतात ना, ती अंडी फुटणार नाहीत, म्हणून त्यामध्ये थोडं मीठ घालायचं. आणि आता मी ही अंडी उकडून घेते. ही बघा, अंडी इकडे मी उकडायला ठेवली होती आणि उकडून झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मी मीठ घातलं ना, मीठ घातलं म्हणून एकही अंड असं फुटून म्हणजे अंड्यातलं काही बाहेर नाही आलंय. व्यवस्थित अंडी शिजलीत. आता ही अंडी थंड झाल्यानंतर मी सोडून घेते. अख्खा मसूरचं वाटण करण्यासाठी मी इथे कांदा भाजून घेते. कांद्यासाठी थोडंसं तेल घातलंय. ह्या तेलामध्ये हा एक मीडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे, तो कांदा घालून घेते आणि तो कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि हे जे वाटण आहे ना, हे वाटण मी बऱ्याच वेळा दाखवलंय. म्हणजे चिकन रस्सा आहे, चिकन करी आहे किंवा काळ्या वाटाण्याची आमटी आहे, त्या सगळ्या रेसिपीमध्ये हे वाटण झालेलं आहे. तरी पण मी पुन्हा दाखवते. आता कांदा लाल होईपर्यंत ठेवूया. कांदा हा बघा इथे छान भाजून होत आलेला आहे. त्यामध्ये आता मी हे खोबरं घालते. हे खोबरं मी अर्धा नारळाचं खोबरं घेतलंय आणि हे खोबरं सुद्धा छान असं लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचंय. हे बघा, इथे अर्ध खोबरं भाजून होत आलेलं आहे. मी काय करते आता, त्यामध्ये हे बघा 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा आणि एक मिरची त्यामध्ये टाकून कांद्याबरोबर हे सगळं मी भाजून घेते. हे बघा, कांदा खोबऱ्याचं वाटण आता छान खरपूस भाजून झालेलं आहे. हे भाजून झाल्यानंतर मी आता एका ताटलीत काढून घेते. थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचंय. हे बघा कसं सुंदर भाजलं गेलंय वाटण. हे बघा, हे वाटण आता थंड करून घेते मी आणि त्यानंतर मिक्सरला लावून घेते. हे बघा, इथे अंडी उकडून घेतली आहेत आणि आता काय करणार आहे माहितीये, मी ह्याला अशा एक अशा चिरा मारून घ्यायचे. पूर्ण तुकडे नाही करायचे, नुसते चिरा मारून घ्यायचे. सगळ्या अंड्यांना मी असं चिरा मारून घेते. हे बघा, सगळ्या अंड्यांना असं चिरा मारून घेतलाय. ते अंडीना आमटी उकळल्यानंतर आमटीत सोडायचे. आता हे बाजूला ठेवून देते. हे बघा, हे वाटण हे थंड झालंय. मी आता मिक्सरला लावून घेते. मिक्सरला याची पेस्ट करून घेते मी. हे बघा, इथे वाटण अर्ध वाटून झालंय. मग कोथिंबीर राहिली होती, मी कोथिंबीर त्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा त्याची पेस्ट करून घेते. हे बघा, वाटण झालेलं आहे. इथे छान असं बारीक झालंय वाटण. आणि हे वाटण आता फोडणी घालायची. वाटण परतून घेऊया कढईमध्ये. हे
बघा अख्खा मसूर शिजलाय. हा बघा छान शिजलाय की नाही अख्खा मसूर, मस्त शिजलाय बघा, सुंदर शिजलाय. आता मी ह्याची आमटी करायला घेते. वाटण भाजून घेते. वाटण परतायला कढईमध्ये तेल घालते. कढईतलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी 2 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते आणि लगेच वाटण घालून घेते. तेलामध्ये मसाले जळत होते म्हणून पटकन वाटण घालून घेतलं. त्याच्यानंतर वाटण परतून घेते आणि उरलेलं वाटण घालून घेते. आणि आता नंतर त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेते. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालते आणि हे वाटण व्यवस्थित परतून घेते तेलावर. आणि काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं मी वाटण काढून घेते आणि त्यामध्ये घालून घेते. आता हे वाटण ना मी तेल सुटेपर्यंत परतून घेते. हे बघा वाटण छान परतून होत आलेलं आहे. त्याला वाटणाला तेल सुद्धा सुटलंय. या स्टेजला मी काय करते, हे मसूर आहे, अख्खा मसूर जो शिजलेला आहे तो शिजलेला मसूर त्यामध्ये घालून घेते. आणि मिक्सरच्या भांड्यातून जे पाणी काढलं होतं ते पाणी घालते. तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं तुम्हाला आमटी जाड पातळ कशी हवी आहे त्या प्रमाणात पाणी घाला. अजून इथे आमटीला उकळ यायचे म्हणून मी अजून पाणी घालते. चवीनुसार मीठ घालते. मीठ घालून ढवून घेते. मी एकत्र करून घेते व्यवस्थित. अजून थोडंसं पाणी घालते उकळ यायची याला. आणि त्यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. आमटीला छान कलर यायला पाहिजे म्हणून. आणि गरम मसाल्याऐवजी मी किचन किंग मसाला घालते. 1.5 टीस्पून घालते किचन किंग मसाला. या आमटी मी मंद गॅसवर झाकून ठेवते 1-2 मिनिटासाठी. 1-5 मिनिटांनी झाकण उघडून बघते. वाव, भाजीला खूप सुंदर तवंग आलेला आहे. उकळ सुद्धा छान आली आहे. आता मी या स्टेजला भाजीमध्ये ना कोकम घालते. हे बघा 2 ते 3 कोकम घालते. आणि त्यानंतर यामध्ये मी ही उकडलेली अंडी आणि असे उकडून असे चिरा पडलेली अंडी त्यामध्ये सोडून देते. पाच मिनिटासाठी मी आमटीवर झाकण घालून ठेवते. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघते आता. वाव, काय मस्त तवंग आलाय बघा आमटीला. आणि छान उकळ सुद्धा आली आहे. मस्त झाली आमटी. अख्खा मसूर अंडा करी. आता ही आपली आमटी झालेली आहे. मी भाताबरोबर सर्व करते. गॅस बंद करून टाकते. आता मी आमटी भाताबरोबर सर्व करते. तुम्ही या आमटी बरोबर चपाती किंवा भाकरीचा खाऊ शकता. भाकरी तर खूप भन्नाट लागते या आमटी बरोबर. चला तर मग कशी वाटली अख्खा मसूर अंडा करीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.